मित्रांनो, आज आपण अशा एका कौशल्याबद्दल बोलणार आहोत जे कुठल्याही पुस्तकात पूर्णपणे शिकता येत नाही. पण हे कौशल्य एकदा का आपण आत्मसात केलं की संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. ते कौशल्य म्हणजे वक्तृत्व कौशल्य. आजचं युग हे फक्त ज्ञानाचं नाही तर ते प्रेझेंटेशनचं युग आहे. तुमच्याकडे किती ज्ञान आहे यापेक्षा ते तुम्ही किती प्रभावीपणे मांडू शकता हे जास्त महत्वाचं असतं. कारण शब्दांमध्येच ताकद असते, शब्दांमध्येच जादू असते. बोलण्यातूनच माणसाची खरी ओळख तयार होते. मित्रांनो, इतिहास साक्षी आहे की जग बदलणारे लोक हे केवळ विचारवंत नव्हते तर ते प्रभावी वक्ते सुद्धा होते. जेव्हा एक व्यक्ती हजारो लोकांच्या समोर उभी राहून बोलते आणि लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवते तेव्हा ते केवळ भाषण नसते तर ती एका नव्या क्रांतीची सुरुवात सुद्धा असते. वक्तृत्व म्हणजे फक्त बोलणं नाही. वक्तृत्व म्हणजे विचारांना दिशा देणं, लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करणं आणि स्वतःची जगाला ओळख करून देणं म्हणजे वक्तृत्व असतं. आज शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये, राजकारणामध्ये, अगदी सोशल मीडियामध्ये सुद्धा जो प्रभावीपणे बोलतो तोच पुढे जातो. आपण कितीही हुशार असलो तरी आपले मत आपल्याला प्रभावीपणे मांडता येत नसेल तर आपलं ते ज्ञान, आपले ते विचार हे जगापर्यंत पोहोचणार नाहीत. आज अनेक तरुणांमध्ये टॅलेंट आहे, आयडियाज आहेत, पण त्यांना स्वतःला व्यक्त होता येत नाही. ते चार चौघांमध्ये असतात तेव्हा अगदी तासनतास आपल्या आवडीच्या विषयावरती बोलतात, परंतु जेव्हा तेच विचार व्यासपीठावरून मांडण्याची वेळ येते तेव्हा मात्र अशा व्यक्तींकडून नकारात्मक प्रतिसाद येतो. त्याचं कारण आहे त्यांना लोकांची भीती वाटत असते. लोक काय म्हणतील याची चिंता वाटत असते. पण लक्षात ठेवा, भीती ही यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. आपण जोपर्यंत या भीती नावाच्या स्पीड ब्रेकरला आपल्या यशाकडे जाणाऱ्या मार्गातून उखळून टाकत नाही तोपर्यंत आपण आपल्याला अपेक्षित असलेल्या वेगानं आपल्या मार्गावरती धावू शकत नाही. मित्रांनो, वक्तृत्व कौशल्य हे जन्मताच देणगी म्हणून कोणालाच मिळत नाही. वक्तृत्व कौशल्य हे सरावाने विकसित करावं लागतं. पहिल्यांदा तुम्ही स्टेजवरती जाल तेव्हा हात थरथरतील, आवाज कापेल, घाम फुटायला लागेल, मनात विचारांचं काहूर माजेल, अस्वस्थ व्हाल, हृदयाचे ठोके वाढायला लागतील. पण या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन तुम्ही स्टेजवरतून बोलण्यासाठी धाडस कराल ना, तेव्हा तुमचा तो प्रत्येक एक नवा प्रयत्न तुम्हाला आतून मजबूत बनवतो. तुमचा प्रत्येक छोटा प्रयत्न आणि त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास हा भविष्यातील मोठ्या यशाची गुंतवणूक असते. म्हणूनच स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस किमान थोडा का होईना पण नित्य नियमानं सराव करा आणि संधी मिळेल तिथे बोलण्याचा प्रयत्न करा. ज्यांना भाषण करण्याची, सूत्रसंचालन करण्याची मनोमन इच्छा आहे पण मनामध्ये भीती आहे अशा सर्व व्यक्तींसाठी महाविद्यालयातील तरुण व तरुणींसाठी ज्ञानामृत अकॅडमीचे 2 दिवसांचे आणि 2 महिन्यांचे भाषण, संभाषण, वक्तृत्व आणि सूत्रसंचालन कौशल्य प्रशिक्षण हे नवसंजीवनी ठरते. आजपर्यंत शेकडो व्यक्तींनी हे प्रशिक्षण पूर्ण करून आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कार्याला सुरुवात सुद्धा केली. तुम्हाला देखील मनातील भीती दूर करून एक उत्तम व प्रभावी वक्ता किंवा प्रभावी व्यावसायिक सूत्रसंचालक बनायचं असेल तर खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा. धन्यवाद.